सोनम वांगचुक, सोनम वांगचुक, सोनम वांगचुक. आज पूर्ण देश हादरलेला आहे. नाव सोनम वांगचुक. चर्चा आहे सकाळी 7:40 दिल्ली पोलिसांनी प्लॅन निशी सोनम वांगचुकला उचललेला आहे आणि देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या स्क्रीनवर आपण जे व्हिडिओ बघतोय त्याच्या कमेंट बॉक्समध्ये, ट्विटरवर, वेगवेगळ्या हँडल्सवरती यायला लागलेले आहेत. सोनम वांगचुक गेली 20 दिवस उपोषणाला होते आणि आज अचानक 7:40 दिल्ली पोलिसांनी त्यांना वेषांतर करून चादरी लावून उचललेला आहे. चादरी लावून उचललेला आहे. ह्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यापूर्वी, ह्याच्यावरती बोलण्यापूर्वी, सोनम वांगचुकचा विरोध करण्यापूर्वी, सोनम वांगचुकला सपोर्ट करण्यापूर्वी एक प्रश्न तुमच्या मनात उठला पाहिजे की मी भारतीय आहे का आणि ह्या गोष्टीकडे मी निष्पक्ष रीतीनं पाहतोय का. मी तुम्हाला आठवण करून देतोय 4 आणि 5 जूनच्या पहाटेची, अर्थात मध्यरात्रीची. रामलीला मैदानावरती रामदेव बाबांनी काळ्या धनाच्या विरोधात आंदोलन चालवलेलं होतं. रात्र शांत होती, सगळे झोपलेले होते. झोप नुसतीच खोलवर जाणार होती एवढ्यात 5,000 पोलिसांनी रामलीला मैदानाला घेरलं आणि एकच काहूर उठलं. धावपळ उडाली, गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली, काही जखमी झाले. रामदेव बाबांना तिथून पळून जावं लागलं आणि मग मात्र प्रतिक्रिया उमटल्या. बाबा पळून गेला. दुसरीकडून प्रतिक्रिया उमटल्या की ही सरकारनं दडपशाही केलेली आहे, पोलिसांनी दडपशाही केलेली आहे, गृह मंत्रालयानं दडपशाही केलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया जशा आज सोनम वांगचुकच्या प्रकरणानंतर उठायला लागलेल्या आहेत. 2011च्या या प्रकरणानंतर रामदेव बाबांचं जे आंदोलन होतं तेही चिरडलेलं होतं. त्यावेळी तुमची प्रतिक्रिया भारतीय म्हणून काय होती? त्यावेळी तुमची प्रतिक्रिया सकारात्मक होती की नकारात्मक होती? आणि आज या आंदोलनाला पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? तुम्ही भारतीय म्हणून विचार करत आहात की कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व करत आहात, त्यांची विचारधारा अवलंबत आहात की स्वतःचा विचार करत आहात? हा प्रश्न आज स्वतःला विचारला पाहिजे. अन्यायाच्या विरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. न्यायासोबत सर्वांनी चाललं पाहिजे. दोन्ही बाजू तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. तुम्ही तुमचा विचार काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.